तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं भावांनो. बिटमार्क प्रोजेक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल भावांनो. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल भावांनो. त्यानंतर आपल्याला पहिल्या बिटवरती यायचं आहे. तिथे आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायची भावांनो. एक इमेज ॲड करून घ्यायची भावांनो आपल्याला अगोदर. अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घेतो भावांनो मी. तिची साईज आपल्याला इन्क्रीज करायची असलं फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं 3 डॉटवर जाऊन. त्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथे 4 सेकंडपर्यंत यायचं आहे. त्या इमेजला आपल्याला पुढे अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजवरती बाजूला प्रेस करून घ्यायचं आहे. त्याला अशा प्रकारे खाली ओढायचं भावांनो. परत इमेजला वरती क्लिक करून त्याची जी ऑपेसिटी असते ती 50पर्यंत अशी करून घ्यायची भावांनो. अशा प्रकारे करून घेतल्यानंतर आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला बीट दिलेली दिसेल भावांनो. ते सर्व बीटवरती आपल्याला अशा प्रकारे सर्व इमेज जे आपले ते ॲड करून घ्यायचे भावांनो. आपल्याला तुम्हाला जर मटेरियल लागत असेल या व्हिडिओचे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन होऊन जा भावांनो. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व मटेरियल मिळून जाईल भावांनो. अशा प्रकारे सर्व ज्या इमेज आपल्या त्या ॲड करून घेतो भावांनो. मी ज्या सर्व इमेज हे भावांनो त्या सर्व ॲड करून घेतलेल्या आहे भावांनो. इमेज ॲड झाल्यानंतर आपल्याला परत इथपर्यंत यायचं भावांनो 4 सेकंडपर्यंत. इथे आल्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं भावांनो. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमोजी दिला जाईल भावांनो. त्या इमोजीला अशा प्रकारे 20 डिग्रीमध्ये अशा प्रकारे तिला रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिला अशा इथे आपल्याला सेट करून घ्यायचं भावांनो वरती. त्यानंतर तिची साईज आपल्याला इन्क्रीज करून घ्यायची भावांनो 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन. त्यानंतर तिला अशा प्रकारे थोडं इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर तिला शेवटपर्यंत करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला परत 4 सेकंडवर येऊन जायचं भावांनो. इथे आल्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुला एक व्हिडिओ दिली जाईल भावांनो. स्मोक इफेक्ट दिला जाईल भावांनो. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर जो पुढचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे त्या इफेक्टचा. त्यानंतर आपल्याला त्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी या ऑप्शनवरती क्लिक करून लाईट टर्नवरती करून स्क्रीन करून घ्यायचं भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर परत त्या आपले जी हे स्मोक इफेक्ट आहे त्याच्या लेअरवरती क्लिक करायचं. कॉपी करून घ्यायची लेअर आपल्याला. लेअर कॉपी केल्यानंतर परत इथे पुढच्या बीटवरती येऊन ती लेअर आपल्याला पेस्ट करत घ्यायची भावांनो. जिथे आपण इमेज ॲड केलेले भावांनो तिथपर्यंत आपल्याला ही लेअर आपल्याला पेस्ट करून टाकायची भावांनो. मी पेस्ट करून घेतो भावांनो. अशा प्रकारे तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे. पुढे जायचं आहे. पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो. अशा प्रकारे ही लेअर आपल्याला ही लेअर फक्त 20 सेकंडपर्यंतच करून घ्यायची भावांनो. 20. त्यानंतर जे पुढे छोट्या बीट होत्या भावांनो तिथे आपल्याला ती लेअर पेस्ट करायची नाही आहे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं भावांनो. बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टवरती जायचं आपल्याला. शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो पहिला इफेक्ट आपला त्याच्यावरती इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपण ज्या इमेज ॲड केलेला होता भावांनो 4 सेकंडपासून पुढे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्टवरती जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे. सर्व ज्या इमेज घेतले ॲड केल्या होत्या आपण त्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो. हा इफेक्ट तुम्हाला 20 सेकंडपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो. इथपर्यंत ज्या छोट्या बीट आहे आपल्याला तिथे आपल्याला दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे भावांनो. चला तर मी सर्व इमेजला इफेक्ट लावून घेतो भावांनो. अशा प्रकारे मी सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून टाकलेला आहे भावांनो. परत आपल्याला बॅक यायचं आहे. शेक इफेक्टवरती जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जी इमेज आपली त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला परत बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे. ज्या आपल्या शेवटच्या ज्या बीट आहे भावांनो छोट्याला तिथे आपण इमेज ॲड केलेली होती त्या इमेजवरती तिथून पुढे जे सर्व इमेज आपले त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे भावांनो. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो. तो
अशा प्रकारे पेस्ट करून झालेला आहे भावांनो इफेक्ट. त्यानंतर आपल्याला परत आपल्याला फर्स्ट बीटवरती जायचं भावांनो. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला बॉर्डर पेन जी दिली जाईल भावांनो, तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे. ती आपली सेट होऊन जाईल भावांनो. आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भावांनो. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.